कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने चंद्रपुर नगर सेवक मामले पर कहा कि पुलिस जांच कर रही है और पूरी जानकारी के बाद ही सच सामने आएगा। दोनों राष्ट्रवादी के एक होने पर उन्होंने कहा कि ये उनका आंतरिक मामला है, लेकिन एकजुट होना जरूरी है। लाड़की बहन योजना पर वडेट्टीवार ने सरकार पर रेवड़ी राजनीति का आरोप लगाते हुए कहा कि इससे राज्य की आर्थिक हालत खराब हो रही है। विमान दुर्घटना मामले में भी उन्होंने सीबीआई या उच्च स्तरीय जांच की मांग की है। शिक्षक आंदोलन पर उन्होंने कहा कि परीक्षा और मतदान एक दिन ही रखना गलत है। कांग्रेस शिक्षकों के साथ है। शिक्षक आंदोलनाच्या नाही, बरोबर आहे ना। तुम्ही एकीकडे टीईटी सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय। हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे। तुम्हाला हे तारखा करत असताना सरकारबरोबर चर्चा करून टीईटी एक्झाम असेल, दुसरीकडे एक्झाम दिले नाही म्हणून शिक्षकांना कारवाई करता आणि त्यामध्ये पुन्हा त्याच दिवशी तुम्ही निवडणुका घेता। हे दुपट्टी धोरण आहे, हे बदललं पाहिजे। आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत। अशा प्रकारे शिक्षकाचा छळ करणं, राज्यामध्ये शिक्षणासारखं पवित्र दान करणाऱ्या शिक्षकांना असं वेठीस धरणं हे योग्य नाही। मला तरी वाटत नाही। काल मी सकाळी 8:30 सव्वा 8ला मी बारामतीमध्ये काल होतो। पूर्ण जे विजिबिलिटी होती, ज्याला दृश्यमान्यता म्हणतात, ते संपूर्ण स्पष्ट होतं। त्यामुळे तिथून काही आणि तिथल्या दिलेल्या माहितीनुसार 3000 मीटर पर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती, दृश्यमान्यता क्लिअर होती। 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होते। 3 किलोमीटर पर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही। आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे। या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। हे विमान अपघात आहे, घातपात आहे, या संदर्भात मध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर 80-90% लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही। त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। सीबीआय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे तो दूर करावा। राज्य सरकारने मोठा निर्णय सुद्धा घेतला, सीआयडी चौकशीचे आदेश दिले आणि अपघात स्थळी जे आहे ते पोलिसांना तिथे बंदी असणार आहे। नाही, सीआयडीच्या कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडी कडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात। त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काय निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं। शिक्षक आंदोलनाच्या मार्गावर आहे। संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आणि न्यायालयाचे केंद्राचे सुद्धा कायदे आहेत। या जलद गतीनं लोकप्रतिनिधीवर असलेल्या खटले चालवले गेले पाहिजेत। विथ मुदतीमध्ये ते खटल्यांचा निकाल लागला गेला पाहिजे आणि तातडीनं त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। हे कायदेच आहेत। आता ऍप तयार केल्यानंतर लगेच समजून येईल। दुपट्टी भूमिका तर तुम्ही पाहिलीच ना। मधामध्ये ज्या वेळेस नाशिकचे आपले राज्याचे मंत्री त्या संदर्भातली भूमिका पाहिली आणि सुनील केदारांच्या राज्यातली भूमिका पाहिली। ज्यावेळेस कोर्टाचे निर्णय आल्यानंतर तुम्ही एकावर कारवाई 12 तासात करता आणि दुसऱ्यावर कारवाई करताना तुम्हाला 4 दिवस लागतात। यातून तुमची इमानदारी आणि तुमच्यामध्ये असलेली बेईमानी हे दिसते की किती तुम्ही द्वेषपूर्ण आणि त्या कायद्याची पायमल्ली करून तुम्ही निर्णय घेता, दबावापोटी, दबाव टाकून, प्रेशर टाकून आणि सत्तेचा वापर करून हे दिसून पडतं। त्यामुळे ह्या ऍप मधून लोकांच्या लक्षात येईल की कोणावर काय खटले आहेत आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये कारवाई सुरू आहे। ही सगळी माहिती लोकांच्या पुढे आली पाहिजे, त्याची आवश्यकता आहे। मला माहित नाही, मी माहिती घेतोय आणि वस्तुस्थिती काय आहे तर, कारण मी काल बारामतीला होतो। मी रात्री उशिरा आलो बारामतीवरून। अजित दादा गेल्यामुळे त्यांच्या फंडाला उपस्थित होते आणि मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे
मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही, पण झालेली घटना चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून न्यायचं काही असा प्रकार तर मला काही लोकांनी सांगितलं. त्याच्यामध्ये कोण आहे काय आहे हे सगळी चौकशी पोलीस करतील. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला अटकही आहे तो प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा माणूस आहे. त्यांनी तुमच्या नगरसेवकांना अडवलेला आहे आणि पराभूत काँग्रेस उमेदवार आहे. नाही, असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचं वगैरे, पण आता ते वस्तुस्थिती मी काही घेतली नाही माहिती आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेन. मला या संदर्भात पूर्ण माहिती नाहीये, कोण आहे गुन्हेगार, काय आहे, कोणाच्या जवळचे आहे, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाहीये. कारण इसके लिए विशाल बम्बर भारती रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।